आज होतं आमच्याकडे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मतदान करून आले आणि गावातूनच येत होते. तर ही आहे आमच्या गावची विहीर, जिथे मी सुद्धा आधी कपडे धुवायला यायचे, पाणी भरायला यायचे. गावामध्ये खूप दिवसांनी गेल्यानंतर सगळ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. मग गेले शेतावर, कारण का पप्पा सुद्धा शेतावरच होते, कारण की शेतामधला पेंढा जाळायचा होता आणि आमचं शेत जवळच आहे, त्यामुळे पप्पांच्या रोज शेतावर फेऱ्या होत असतात. आता सर्व सुकलेलं आहे, पण पावसाळ्यात खरंच खूप सुंदर दृश्य. मग थोड्या वेळाने आले आमचे हो, ते सुद्धा त्यांच्या घरी वोटिंगला गेले होते आणि येताना माझ्यासाठी लिंब आणली आणि ही लिंब आमची घरची आहेत. त्याच्या आजोबांनी ही झाड लावलं होतं. लिंबांची साईज बघू शकता केवढी मोठी आहेत आणि ही ना संत्रीच्या टाईप सारखी लिंब आहेत. आता ही पिकलेली आहेत, मी तुम्हाला कापून सुद्धा दाखवते. एकदम रसाळ आहेत आणि मला ह्याचंच झाड माझ्या गार्डनमध्ये हवं होतं, म्हणून मी माझ्या सासऱ्यांना सांगितलं होतं की घरून या झाडाचं कलम करून आण. तर त्यांनी माझ्या गार्डनमध्ये हे झाड लावलेलं आहे. पिकल्यानंतर लिंबांचा कलरच बघू शकताय कसला भारी आहे, पण एक नंबर आंबट. आणि आज केली होती दाण्यांची भाजी, त्याच्यामध्ये शेंग टाकली होती, भाजलेली पापड आणि गरम गरम भात. मस्त जेवले आणि मग जेवल्यानंतर ना मला थोड्या वेळात काहीतरी गोड लागतं, तर आज मस्त आईस्क्रीम खाली. तर चला मंडळी, भेटे नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.